नमस्कार मित्रांनो, प्रथम सर्वांचं टार्गेट द एम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ॲज अ पॉइंट ऑफ म्हाडा व्ह्यू या सिलेबसनुसार सर्विंगला सुरुवात करत आहोत. तर आपणाला कमीत कम 5 ते 6 लेक्चर या सिलेबससाठी लागणार आहेत. तर सर्विंग हा विषय हा प्रॅक्टिकल विषय आहे, पण याला कमीत कमी 5 ते 6 लेक्चरमध्ये शिकवणं शक्य नाही किंवा तो होणार पण नाही. आपण डिप्लोमा तसेच इंजिनिअरिंग लेवलला पूर्णपणे हा सिलेबस शिकलेला आहे. आता आपल्याला पॉइंट ऑफ व्ह्यू ओव्हरव्ह्यू म्हणजेच रिव्हिजन टाईपमध्ये हा आपल्याला सिलेबस पूर्ण करायचा आहे. आपल्याला सर्वेच्या थेअरीसाठी बुक वापरायचं आहे. रेफरन्स बुक आहे जे की NN बसक सरांचं. त्यामध्ये बऱ्यापैकी समजेल अशी लँग्वेज आणि अंडरस्टँडिंग किंवा प्रॉब्लेम्स वगैरे दिलेले आहेत. हे त्याच बुकची कॉपी आहे. यातून आपण एक ओव्हरव्ह्यू घेणार आहोत की कोणते पॉईंट आपण मुद्दे शिकले पाहिजेत किंवा कोणत्या मुद्द्यांवरती फोकस केला पाहिजे. आज आपला टॉपिक घेणार आहोत आपण चेनिंग किंवा इंट्रोडक्शन आणि चेनिंग दोन्ही पार्ट. आपण आज आणि लेक्चरच्या शेवटला आपण अगोदर आलेले MCQs किंवा नवीन जे डिफिकल्ट MCQs असतील ते घेणार आहोत. तर बेसिक आपण आता सर्विंगच्या डेफिनेशन पासूनच सुरुवात करूया. सर्विंग म्हणजे काय, तर इट इज आर्ट ऑफ डिटरमाइनिंग द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ डिफरंट ऑब्जेक्टिव्ह ऑन द सरफेस ऑफ अर्थ. सर्विंग म्हणजे इट इज आर्ट ऑफ डिटरमाइनिंग द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ डिफरंट ऑब्जेक्टिव्ह ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज कॉल्ड ॲज सर्विंग. मग लेवलिंग म्हणजे काय, इट इज आर्ट ऑफ डिटरमाइनिंग द रिलेटिव्ह व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ डिफरंट पॉइंट्स. दॅट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन सर्विंग अँड लेवलिंग. ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच एम ऑफ सर्विंग टू प्रिपेअर द मॅप ॲक्च्युअली शो द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह ऑन द सरफेस ऑफ अर्थ. इट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सर्विंग. मग सर्विंगचा यूज काय होतो, सर्विंगचा यूज म्हणजे टू प्रिपेअर द टोपोग्राफिकल मॅप, टू प्रिपेअर द कॅडेस्ट्रियल मॅप, टू प्रिपेअर अ इंजिनिअरिंग मॅप, टू प्रिपेअर अ मिलिटरी मॅप, टू प्रिपेअर अ कंटूर मॅप अँड टू प्रिपेअर अ जिओलॉजिकल मॅप अँड आर्किओलॉजिकल मॅप. म्हणजे ॲज अ ऑब्जेक्टिव्ह सर्विंग टू प्रिपेअर अ मॅप, एक बेसिक इन्फॉर्मेशन किंवा एक बेसिक त्याचा आराखडा आखण्यासाठी सर्विंगचा उपयोग केला जातो. तर त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ सर्विंग. क्लासिफिकेशन ऑफ सर्विंग चे दोन प्रकार पडतात. एक आहे प्लेन सर्विंग आणि दुसरा आहे जिओडेटिक सर्विंग. प्लेन सर्विंग म्हणजे काय, तर वी नो द शेप ऑफ अर्थ इज स्फेरॉइडल, म्हणजे पृथ्वीचा आकार हा गोलाकार आहे. त्याच्यात प्लेन सर्विंग म्हणजे यात बेसिक असा आहे की कर्वेचर ऑफ अर्थ इज नॉट कन्सिडर्ड, म्हणजे अर्थचं कर्वेचर हे या सर्वेमध्ये कन्सिडर केले जात नाही. आणि मग जिओडेटिक सर्विंग म्हणजे काय, यात कर्वेचर ऑफ अर्थ इज कन्सिडर्ड. यावरती तुम्हाला MCQ सुद्धा येऊ शकतो. हा पॉईंट यातला हाच महत्वाचा आहे. आणि अजून एक पॉईंट म्हणजे हा प्लेन सर्वे हा लेस दॅन 250 किलोमीटर स्क्वेअर, म्हणजे ज्या एरियाचे क्षेत्रफळ 250 किलोमीटरपेक्षा कमी आहे तर ते प्लेन सर्विंग यूज केला जातो. आणि ज्या एरियाचं क्षेत्रफळ किंवा आपल्याला जो सर्वे करायचा आहे त्याचा एरिया जर 250 किलोमीटरच्या वरती असेल जिओडेटिक सर्विंग यूज केला जातो. मग आता एक पहिले क्लासिफिकेशन होतं प्रायमरी क्लासिफिकेशन. आता सेकंडरी. तर सेकंडरीमध्ये काय, तर त्यात टाईप आहे सब टाईप बेस्ड ऑन इन्स्ट्रुमेंट. जर आपण जे सर्विंगमध्ये इन्स्ट्रुमेंट यूज करतो, कोणते इन्स्ट्रुमेंट यूज करतो, पेक्स, ॲरोज, रेंजिंग रॉड्स, ऑफसेट रॉड्स, प्लंबॉब, फास्टॉप, असे खूप सारे इन्स्ट्रुमेंट आपण सर्विंगमध्ये यूज करतो. अकॉर्डिंग टू दॅट पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट types, there are types of serving. First is a chain serving, second compass serving, third plane table serving, fourth rod serving, fifth geometry serving आणि sixth is photographic serving. Second is based on method. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे मेथड यूज करतो त्यावर डिपेंड सुद्धा सर्वेचे क्लासिफिकेशन आहे. पहिला आहे ट्रायंगुलेशन सर्वे, सेकंड इज अ ट्रॅव्हर्स सर्वे. नंबर बेस्ड ऑन ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट वरती बेस सुद्धा सर्वेचे टाईप केलेले आहेत. पहिला आहे जिओलॉजिकल सर्वे, दुसरा आहे माइन सर्वे, तिसरा आहे आर्किओलॉजिकल सर्वे आणि चौथा आहे मिलिटरी सर्वे. आणि फोर्थ पॉइंट आहे बेस्ड ऑन द नेचर ऑफ फील्ड.
लँड सर्वेइंग, मरीन सर्वेइंग, ॲस्ट्रॉनॉमिकल सर्वेइंग. त्या क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला फक्त म्हणजे ओव्हरव्ह्यू राहावा की कोणता सर्वे कोणत्या टाइप मध्ये येतो, एवढा ओव्हरव्ह्यू एमसीक्यू मध्ये येऊ शकतो आपल्याला. पुढला पॉइंट आहे जनरल प्रिन्सिपल ऑफ सर्विंग. बेस प्रिन्सिपल ऑफ सर्विंग म्हणजे काय, होल टू द पार्ट. मीन्स जर समजा आपल्याला एखादा एरिया दिलेला असेल, समजा हा एरिया आहे, तर या एरियाचा सर्वे करायचा कसा. आता हा इरेग्युलर शेप आहे, समजा जर हा रेक्टँग्युलर असेल तर तुम्ही इझिली करू शकता. समजा असा शेप आहे तर या शेपचा सर्वे करायचा कसा, तर होल टू पार्ट. मीन्स आधी बेसिक पॉइंट फिक्स केले पाहिजेत की एंड पॉइंटला, म्हणजे बाहेरून आत सर्वे करत यायचे, ज्याचं ट्रायंग्युलेशन मध्ये कन्वर्ट करू शकता किंवा वेगवेगळ्या शेप मध्ये याला तुम्ही कन्वर्ट करू शकता. म्हणजे होल टू पार्ट इज द प्रिन्सिपल ऑफ, म्हणजे एक बेसिक आयडिया की तुम्ही होल टू पार्ट येऊ शकता. म्हणजे एक बेस पॉइंट इथं पकडून तुम्ही बाउंड्रीज वरून आतमध्ये सर्वे करत येऊ शकता. मग तो कसे पण तुम्ही ट्रायंगल वगैरे आज पर कंडिशन तुम्ही फॉर्म करू शकता. तर होल टू पार्ट याचा अर्थ आहे. ठीक आहे. सेकंड वाला काय म्हणते, टू लोकेट द न्यू स्टेशन बाय ॲटलिस्ट 2 मेजरमेंट मग फिक्स्ड रेफरन्स पॉईंट, की मग सेकंड वाला आहे तो रेफरन्स पॉईंट घेऊन सुद्धा आपण करू शकतो. हे जनरल प्रिन्सिपल ऑफ सर्विंग आहे. नेक्स्ट पॉईंट मध्ये आपण जाऊ ॲसेसरीज यूज. आता हा आहे रेंजिंग रॉड. रेंजिंग रॉडची हाईट कमीत कमी म्हणजेच जनरली 2 मीटर असते. हा 2 कलर मध्ये मार्क केलेला असतो, एक तर रेड और व्हाईट और ब्लॅक और व्हाईट. आणि ही मार्क जो असतो तो 0.2 मीटर म्हणजे 20 सेंटीमीटरचा एक मार्क असतो. ही रेड और ब्लॅक और व्हाईट मध्ये असतो आणि ह्याला खाली आयर्न शो म्हणजे हा जमिनीत रोवण्यासाठी जातो. हा 2 कलर मध्ये असतो का, कारण सर्वेअर ह्या जर म्हणजे दोघांमधील अंतर जर खूप असेल तर तो लॉंग डिस्टन्स वरून आपल्याला दिसावा यासाठी रेंजिंग रॉड प्रोव्हाइड केलेला असतो. जनरली GI पाईप्स असतात, गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप्स, 25 mm चा डायमीटर असतो आणि 2 मीटर याची लेंथ असते. सेकंड आहे चेन. तर चेन म्हणजे तुम्हाला माहितीच आहे किंवा तुम्ही प्रॅक्टिकल केलेलेच असतील. तर चेन ह्या सहसा 4 टाईप मध्ये आहेत. एक आहे 5 मीटरची, दुसरी 10 मीटरची, तिसरी आहे 20 मीटर आणि चौथी आहे 30 मीटर. यात आपण जनरली यूज करतो 20 मीटर आणि 30 मीटर. तर यात ॲज अ पॉईंट ऑफ व्ह्यू कसं लक्षात ठेवायचं की 20 मीटर मध्ये 100 लिंक्स आहेत आणि 30 मीटर मध्ये 150 लिंक आहेत. हे महत्वाचा पॉईंट आहे किंवा हा एमसीक्यू मध्ये येऊ शकतो. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. ही आहे अशी डायग्राम चेनची. ही 20 मीटर चेन आहे. यामध्ये ब्रास रिंग आणि डॉलीज प्रोव्हाइड केलेल्या असतात. ही डायग्राम बघून घ्या. आणि दुसरे असतात आरोज. आरोज तर तुम्ही पाहिलेलेच असतील. आरो कशासाठी असतात की एक फिक्स पॉइंट करण्यासाठी असतात, की जर आपण एक डिस्टन्स मेजर केलं किंवा एक चेन एज कंप्लीट झालं आपले एक चेनचं लेंथ, तर पाठीमागून येणाऱ्या फॉलोअरला ते दिसण्यासाठी आपण तिथे एक पॉइंट मार्क करतो, म्हणजे विथ आरो यूज करून. तर आता टेप्स. तर आपण कोणकोणते टेप्स यूज करतो त्याआधी आपण बघूयात. इथं काय स्टील बँड. हा अच्छा, चेनचे 2-3 प्रकार पडतात. इथे बघा इंजिनियर्स चेन, जी की 100 फीट लॉंग आणि 100 लिंक्स, म्हणजे एक लिंक ही 1 फीटची असते. आणि दुसरी आहे गंटर चेन. ही असते, हा क्वेश्चन येऊ शकतो एमसीक्यू मध्ये, 66 फीट लॉंग प्रोव्हाइडेड 100 लिंक्स, जी एक लिंक ही 0.66 फीटची असते. आणि तिसरी आहे रेव्हेन्यू चेन. ही चेन असते 33 फीटची. ही हा पॉइंट लक्षात ठेवा, 100 फीट, 66 फीट आणि 33 फीट आणि डिवायडेड इंटू 16 लिंक्स. आणि ही रेव्हेन्यू चेन कशासाठी यूज केली जाते, कॅडेस्ट्रल सर्वेसाठी यूज केली जाते. आपण चेनचे ॲडव्हान्टेजेस बघू. दे कॅन बी रीड इझिली अँड क्विकली, म्हणजे ते सस्टेन करू, वेअर अँड टिअर सस्टेन करू शकतं. आणि कॅन बी इझिली रिपेअर्ड अँड रेक्टिफाईड ऑन इन फील्ड, म्हणजे फील्डमध्ये जर खराब म्हणजे काही डॅमेज झालं तर आपण स्वतःहून त्याला नीट करू शकतो. त्याचे डिसएडव्हान्टेजेस सुद्धा काय आहेत, हेवी अँड टेक टू मच टाइम टू ओपन ऑर फोल्ड. म्हणजे चेन कसं आहे की एक हेवी इन्स्ट्रुमेंट स्टीलचा असल्यामुळं म्हणजेच
आयर्न असल्यामुळे ते हेवी इक्विपमेंट आहे आणि ते ओपन आणि क्लोज करण्यासाठी आपल्याला टाइम जाऊ शकतो, कारण ते लिंक टू लिंक प्लेस करावं लागतं आपल्याला. आणि सेकंड आहे बिकम्स लॉंगर अँड शॉर्टर ड्यू टू कंटिन्युअस यूज. जर आपण त्याचा कंटिन्युअस यूज केला तर त्यातल्या लिंक्स जे असतात ते एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्शन होऊ शकतात किंवा बेंट होऊ शकतात, मग त्यात आपल्याला एरर येऊ शकतो मेजरिंग मध्ये. When the measurement is taken in suspension, the chain sags excessively. Steel band have following advantages. They have very light and easy to open or fold, to maintain the standard length even after continuous use. आणि the measurement is taken in suspension and sags slightly. Disadvantages काय आहेत? तर it handled careless, they break easily, म्हणजे ब्रेक होऊ शकतात. Can be repaired in, म्हणजे नॉट बी रिपेअर्ड, म्हणजे त्याला स्पेशल इन्स्ट्रुमेंट लागतात रिपेअर करण्यासाठी, मग ते आपल्याला फील्ड वरती रिपेअर नाही करता येणार. आणि दे कॅन बी रीड इझिली, नॉट बी म्हणजे सहसा आपल्याला ते वाचता येणार नाही किंवा रिडिंग घेता येणार नाही. आता आपण येऊ त्या टाइप्स ऑफ टेप्स, म्हणजे टेप्स कोणते यूज केले जातात. म्हणजे आता इथे 3 टाइप आहेत, सॉरी 4 आहेत. पहिला आहे क्लोथ टेप, सेकंड आहे मेटॅलिक, तिसरा आहे स्टील आणि चौथा आहे इन्व्हर्टिव्ह. सहसा आपण मेटॅलिक टेप यूज करतो छोट्या डिस्टन्स साठी, मोठ्या डिस्टन्स साठी आपण क्लोथ टेप यूज करतो. हे छोटे छोटे त्याचे बेसिक डायमेन्शन एक लक्षात ठेवायचे. आता इथं आहे बघा क्लोथ टेप. टेप इज मेड बाय क्लोजली ओन लिलन अँड इज वॉर्निश्ड रेजिस्ट द मॉइश्चर. साईज आहे त्याची 15 mm वाईड असतो. अवेलेबल लेंथ 10 ते 25 मीटर पर्यंत. आणि हा टेप जनरली मेजरिंग द ऑफसेट फ्रॉम ऑर्डिनरी वर्क. दुसरा टाइप आहे मेटॅलिक टेप. आता मेटॅलिक टेप म्हणजे काय? लिलन टेप इज रेनफोर्स्ड विथ ब्रास और कॉपर वायर्स. म्हणजे आपण जर हाय लेवलला स्ट्रेच केला तर तो एक्सपांड होऊ नये यासाठी मेटॅलिक टेप यूज केला जातो. जे लॉंग डिस्टन्सला, तर त्याचा डिस्टन्स आहे 15 मीटर, 20 मीटर, 30 मीटर यासाठी यूज केला जातो. तर आपण काय लक्षात ठेवायचं, तर तो टेपचं ही किती आहे, लेंथ किती आहे, किंवा तो शॉर्ट डिस्टन्स साठी. मेटॅलिक टेपची लेंथ किती आहे, तर तो लॉंग डिस्टन्स साठी. आता तिसरा आहे स्टील टेप. तर स्टील टेप सुद्धा हा छोट्या म्हणजे कमी अंतरापासून हाय लेवलच्या अंतरापर्यंत यूज केला जातो. तर किती 10, 15, 20, 30, 50 अशी याची साईज आहे. तर आता आहे चौथा डी टाईप म्हणजे इन्व्हर्टिव्ह. तर इन्व्हर्टिव्ह हा त्यापेक्षा सुद्धा म्हणजे 100 मीटर पर्यंत. जर तुम्ही इथून सिक्वेन्स बघत गेला ए टू डी, तर डायमेन्शन इन्क्रीज होत गेलेले आहेत त्याचे. पहिला वाला आहे 10-15 मीटर, दुसरा आहे हायेस्ट 30, तिसरा वाला आहे 50 आणि चौथा वाला 100. तर तुम्हाला सिक्वेन्स सुद्धा असा विचारला जाऊ शकतो. तर आता आपण बघणार आहोत की एरर कोणत्या प्रकारचे येतात, सर्वेमध्ये एरर कोणते येतात. आता आपण बघणार आहोत एरर्स, म्हणजे एरर कोणते कोणते येतात. तर येत आहे पहिला वाला आहे कॉम्पेन्सेटिंग एरर आणि दुसरा आहे कम्युलेटिव्ह एरर. तर कॉम्पेन्सेटिव्ह एरर म्हणजे काय? बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कन्सिडर केला जातो. तर हा एरर येतो कशामुळे? इनकरेक्ट होल्डिंग ऑफ चेन हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली ऑफ स्टेप नॉट बीइंग प्रॉपरली मेंटेन्ड ड्युरिंग द स्टेपिंग ऑपरेशन. या कारणामुळे मध्ये एरर येतो. तर दुसरा आहे कम्युलेटिव्ह एरर. कम्युलेटिव्ह एरर म्हणजे काय? इट ऑकर इन सेम डायरेक्शन अँड विच फायनली टेंड्स टू अक्युमुलेट आर सेड टू बी कम्युलेटिव्ह एरर. तर यामध्ये आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एरर. हे दोन एरर यावरती सुद्धा एमसीक्यू येऊ शकतो. तिसरं आता आपल्याला काय मिस्टेक्स. आता मिस्टेक्स कोणा शकतात, तर केअरलेसनेस ऑफ चेनमॅन. जर चेनमॅन कडून काही गलती झाली तर एरर येऊ शकतो, तर त्यालाच आपण मिस्टेक म्हणू शकतो. डिस्प्लेसमेंट ऑफ आरोज. त्याच्यामध्ये जर आरोज म्हणजे एंडिंगला जर चेन संपली म्हणजे तिथं मेजर डिस्टन्स, आरो जर रॉंग वेला जर प्लेस केला गेला तर तिथे एरर अकॉर्ड होऊ शकतो. देन पुन्हा आपण येणार आहोत कॉशन वरती. कॉशन अगेन्स्ट एरर्स अँड मिस्टेक. जर आपले एरर मिस्टेक होत असतील तर त्यावरती उपाय काय केले पाहिजे? प्रिकॉशन अगेन्स्ट द एरर्स अँड मिस्टेक्स. पहिला प्रिकॉशन आहे द पॉइंट वेअर arrow fixed on the ground should be marked with cross. जे हा गुणुले चिन्ह म्हणजे क्रॉस मार्क न जिथं एंड किंवा पॉइंट नोट करायचा तिथं क्रॉस मार्क केला पाहिजे, जे की फॉलोअरला लक्षात आला पाहिजे. सेकंड आहे द झिरो एंड ऑफ चेन और टेप शुड बी प्रॉपरली हेल्ड. म्हणजे जे एंड पोर्शन आहे आपला चेन किंवा टेपचा तो प्रॉपरली काढला पाहिजे. थर्ड आहे ड्युरिंग चेनिंग नंबर ऑफ arrows कॅरीड बाय फॉलोअर अँड लीडर
should be always tally with the total number of arrows taken. म्हणजे आपण जेवढे arrow घेतलेले आहेत सर्वे करण्यासाठी तर त्याचे म्हणजेच बेरीज वापरलेल्या arrow सोबत केली पाहिजे. म्हणजे आपण घेतले किती किंवा वापरले किती यासोबत म्हणून सुद्धा तुम्हाला अंदाज लागू शकतो. चौथा पॉइंट आहे while nothing the measurement from chain the teeth of tally should be verified with respect to the correct end. म्हणजे जे tally जी प्रोव्हाइड केली जाते चेन मध्ये जे की 5 मीटर 10 मीटर डिस्टन्स वरती तर त्याचं मेजरमेंट व्यवस्थित घेतलं पाहिजे. The chainman should be measured loudly and distinctly and the surveyor should be repeated. म्हणजे त्यावेळेस आपण चेन किंवा चेनचं डिस्टन्स मेजर करतो किती चेन नंबर ऑफ चेन झाले ह्या लीडरनं सुद्धा लाऊडली म्हणजे मोठ्याने म्हटलं पाहिजे आणि फॉलोअरने ते नोट डाऊन करताना सुद्धा लाऊडली म्हटलं पाहिजे की जेणेकरून ॲक्युरेटली त्याचं मेजरमेंट होईल. 6 नंबरचा आहे मेजरमेंट शुड नॉट बी टेकन ऑइल टेप इज सस्पेंशन इन हाय विंड. म्हणजे जर वाऱ्याचं प्रमाण जास्त किंवा हाय विंड स्पीड असेल तर त्यात मेजर केलं जात नाही कारण त्यामध्ये करेक्शन येऊ शकतं किंवा वाऱ्याने प्रॉपरली सेट होत नाही. रेंजिंग शुड बी डन ॲक्युरेटली. रेंजिंग म्हणजे काय आता एका लाईन मध्ये पूर्ण रेंजिंग रॉड एका लाईन मध्ये किंवा स्ट्रेट लाईन मध्ये सेटअप करणे तर ते त्याला म्हणायचं रेंजिंग. नो मेजरमेंट शुड बी टेकन विथ चेन इन सस्पेन्शन. द केअर शुड बी टेकन सो चेन इज प्रॉपरली एक्सटेंडेड. म्हणजे प्रॉपरली ओपन झालेली चेन याची काळजी घेतली पाहिजे. सेकंड आहे चेन करेक्शन. चेन करेक्शन म्हणजे चेन मध्ये करेक्शन काय असू शकतं तर करेक्शन अप्लाइड टू द इनकरेक्ट लेंथ. It is given by the expression L means the true length of line is L dash by L into measurement length. L काय येतं तर स्टँडर्ड और ट्रू लेंथ ऑफ चेन आणि L dash is a true length plus minus error. पॉझिटिव्ह असेल तर प्लस म्हणजे प्लस एरर आणि मायनस एरर ऍड करून हा झाला चेन मधला लेंथ मधला. तसाच करेक्शन इन करेक्ट एरिया. जर एरियामध्ये असेल तर सेम L dash by L या रेशोचा स्क्वेअर इंटू मेजरमेंट एरिया यात सुद्धा करेक्शन एरिया निघू शकतात. देन हे फॉर्म्युले आपल्याला महत्वाचे आहेत खरी तर हा वाला ट्रू लेंथ ऑफ लाईन आणि ट्रू लेंथ एरिया सॉरी. तर तिसरा आहे हायपोटेन्युअल अलाउन्स. हा वाला जास्त विचारला जात नाही किंवा आपण यूज केला जात नाही त्यामुळे स्किप केलं तरी चालेल. आपल्याला आता याच्या स्केल वरती तर रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन यावरती क्वेश्चन येऊ शकतो किंवा आपण जे एमसीक्यू घेणार आहेत त्यातच हा एमसीक्यू आहे म्हणा. त्याचे डेफिनेशन काय तर रेशिओ ऑफ डिस्टन्स ऑन ड्रॉइंग टू द करस्पॉन्डिंग ॲक्च्युअल लेंथ ऑन ऑब्जेक्ट इज नोन ॲज रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. ते नेमकं काय तर ॲक्च्युअल आपण जे आता आपण शीटा काढलेल्याच आहेत आपण जसं बिल्डिंगचे डायमेन्शन घेत होतो 4 मीटर बाय 3 मीटर ॲज 1:100 म्हटल्यानंतर आपण काय करणार तर त्याचं सेंटीमीटरमध्ये आपल्या स्केलनं ड्रॉइंग शीटवर काढणार. तर त्याचप्रमाणे इथे एक्सप्लेनेशन सुद्धा करून दिलेलं आहे बघा. डिस्टन्स ऑन द ड्रॉइंग ऑफ ऑब्जेक्ट डिवाइडेड बाय करस्पॉन्डिंग ॲक्च्युअल डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. तर बघा इथं काय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर. तर रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन कसा तर एकास किती तर 10 मीटर मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे 1 भागिले 1000 तर हे सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्जन झालं. तर याला म्हणायचं रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. यावरती एक छोटासा असं तुम्हाला डायमेन्शन दिलं जाईल आणि त्यावरती रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन काढा किंवा कोणती स्केल मोठी आहे किंवा कोणती स्केल लहान आहे असं त्याचा रेशिओ दिला जाईल. यामध्ये आपण आता काय खाली खाली दिलेले आहेत की कन्व्हर्जन दिलेले आहेत इम्पॉर्टंट कन्व्हर्जन एक म्हणजे डिस्टन्स आहे हा यावरती सुद्धा एमसीक्यू येऊ शकतो. यार्ड आहे पोल्स आहेत चेन्स आहे फुरलॉंग्स आहेत फीट आहे फॅथम्स आहेत माइल्स आहेत नॉटिकल माइल्स आहेत. हे सगळे जे डिस्टन्स आहेत ते कन्व्हर्जन आहेत. आता खाली एरियाचे सुद्धा आहेत 100 मीटर स्क्वेअर 100 हेक्टर किलोमीटर कन्व्हर्जन आहे ते सगळे यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. आता आपण जाणार आहोत एमसीक्यू मध्ये. हा झाला चेनिंगचा ओव्हरव्ह्यू. याच्या व्यतिरिक्त कोणताही एमसीक्यू तुम्हाला येणार नाही किंवा या सब्जेक्ट व्यतिरिक्त यावरतीच तुम्हाला फिरवून क्वेश्चन विचारले जाते. ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला सुद्धा मिळून जाईल. यावरतीच म्हणजे हे पॉइंट पकडूनच तुम्हाला ह्या पॉइंटच्या भोवतीच क्वेश्चन विचारले जातील. आता तुम्हाला काही क्वेश्चन दाखवतो. आता एक क्वेश्चन आहे पहिला व्हॉट इज द रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन ऑफ स्केल
ऑफ 10 सेंटीमीटर टू इज इक्वल टू 20 किलोमीटर. आता आपण इथंच बघितलं की 1 सेंटीमीटर बरोबर 10 मीटर त्यांनी दाखवलं होतं. आता आपण का याच्यात कन्सिडर करू. तर आपण इथे काय केलं, 1 सेंटीमीटर डिवाइड बाय 10 मीटर तर ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजे ही जी डाव्या बाजूची स्केल आहे म्हणजे लेफ्ट हँड साइड सेंटीमीटर, त्याला त्याच्या कन्व्हर्जन मध्ये आणायचं, म्हणजेच त्याची रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन होईल. एकास किती, तर एकास इथं 1000 झाले समजा. आता इथं खाली आल्यानंतर काय होईल, इथं बघा याचं सोल्युशन आहे डी. काय म्हणते, एकास आता हे किती आहे, 1 दशक शतक हजार 10,000 लक्ष म्हणजे 2 लक्ष, एकाच 2 लक्ष. तर आता हे कसं आलं, इंजिनियर स्केल आहे 10 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 किलोमीटर. तर आपण काय म्हणलं होतं, लेफ्ट हँड साइडच्या कन्व्हर्जन मध्ये त्याला कन्वर्ट करून घ्यायचं. तर 10 ॲज इट इज डिवायडेड बाय 20 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय 1000. आता याला मीटर मध्ये केलं तर 1 मीटर बरोबर म्हणजे 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. 1000 न मल्टिप्लाय केलं आणि आता आपल्याला सेंटीमीटरच्या फॉर्म मध्ये पाहिजे म्हणून 100 न मल्टिप्लाय केलं. तर एकास 2 लाख ही झाली स्केल. तर हा झाला रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. असे तुम्हाला इथं डिस्टन्स चेंज केलेले दिसतील, चेंज करून विचारले जाते. आता आपण येणार आहोत खाली अजून काही एमसीक्यू वरती. आता आपण असेच प्रिव्हियस इयर म्हणजे PWD असेल इरिगेशन ह्या महागल्ल्या एक्झाम मध्ये झालेले आपण क्वेश्चन बघूया. केसरिंग वरती आलेले आहेत. आता हा क्वेश्चन आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग मेथड ट्रॅव्हर्सिंग बाय फास्ट निडल इज परफॉर्म्ड. हा PWD 2018 ला आलेला क्वेश्चन आहे. तर यात काय काय आहे, पेन ट्रॅव्हर्सिंग, कंपास ट्रॅव्हर्सिंग, थिओडोलाइट ट्रॅव्हर्सिंग आणि प्लेन टेबल ट्रॅव्हर्सिंग. तर मित्रांनो याचं उत्तर आहे थिओडोलाइट ट्रॅव्हर्सिंग. असे क्वेश्चन की विचारले जातात. आता ही दुसरा क्वेश्चन आहे, समटाइम्स ऑफ फॉर द सर्वे ऑफ स्मॉल एरिया कन्व्हिनियंट डायरेक्शन इज अज्युम्ड ॲज अ मेरिडियन इज नोन ॲज. हा सुद्धा PWD 18 ला आलेला क्वेश्चन आहे. तर याचे ऑप्शन आहे जिओग्राफिकल मेरिडियन, ट्रू मेरिडियन, आर्बिट्ररी मेरिडियन आणि मॅग्नेटिक. तर याचा आन्सर आहे आर्बिट्ररी मेरिडियन. तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज कॉल्ड लेवल लाईन. आता हा बघा लेवल लाईन म्हणजे हा विथ रिस्पेक्ट टू लेवलिंगच्या डेफिनेशनशी असणारा क्वेश्चन आहे. तुम्ही ही म्हणजे लेवल काय आहे त्या एक्झामची, की आपण कोणत्या लेवल पर्यंत क्वेश्चन विचारू शकते ही लक्षात घेतली पाहिजे. आता आपण लेवल लाईनच्या डेफिनेशन म्हणून सुद्धा आपण ही लेवल लाईन कन्सिडर करू शकतो. तर आता बघा, line passing through the center of crosshair and the center of eyepiece, line passing through the objective lens and the eyepiece of dumpy or tilting level. Line is horizontal, line parallel to the main spherical surface of earth. ही लावण्याचं लेवल लाईन. तर ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द इमेजनरी लाईन पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास अँड द ऑप्टिकल सेंटर ऑफ आयपीस इज कॉल्ड. आता ही डेफिनेशन आहे. जर तुम्ही लेवलिंगचं पॉईंट घेतला तर त्यामध्ये थिओडोलाइटच्या सेक्शन मध्ये हे डेफिनेशन आहे. ते डेफिनेशन तुम्ही करायचे. तर आता ह्याचं उत्तर काय आहे, डाटम लाईन, लाईन ऑफ कॉल्युमिनेशन, ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप आणि ऍक्सिस ऑफ द बबल ट्यूब. तर याचा आन्सर आहे सी, ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप. नेक्स्ट वन, इन विच ऑफ द फॉलोइंग पेन इज सुटेबल फॉर मेजरिंग डिस्टन्स अलॉंग फेअरली लेवल ग्राउंड. टाइम मेट्रिक चेन, इंजिनियर चेन, गंटर चेन आणि रेव्हन्यू. आता आपण हे 4 पण प्रकारवरती चेनचे बघितलेले आहेत. तर त्या व्यतिरिक्त कन्सिडरेशन आन्सर आहे सी, गंटर चेन. सॉरी, गंटर चेन नाही, मेट्रिक चेन, सॉरी. तर विच ऑफ द फॉलोइंग टाइप चेन सुटेबल फॉर मेजरिंग डिस्टन्स अलॉंग लेवल ग्राउंड. लेवल ग्राउंड साठी मेट्रिक चेन. ओके. 12 इन क्रॉस ट्रॅव्हर्स. हे खालची एक कंडिशन चेक करायची आपल्याला. सम ऑफ include angles should be n-1 times right angle where n is a number of sides. Difference between 4 bearing and bearing should be 90 degree. Sum of the include angle should be 2n-4 times right angle where n is a number of sides, none of the above. तर याचं आन्सर आहे सी. हा क्वेश्चन कुठला आहे तर बेरिंग वरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हा फॉर्म्युला यूज केला जातो. तर विथ रिस्पेक्ट टू टेनिंग वरती जे बेरिंगचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहेत त्यासाठी जे त्या बेसिस वरती हा क्वेश्चन विचारलेला आहे. त्याचा आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन, टेनिंग इज अ सुटेबल व्हेन area is covered with many details. Area consists of two many details. Area is very large. Formation of well conditioned triangle is easy. याचा आन्सर आहे डी.
या म्हणजेच 2018च्या पीडब्ल्यूडी मध्ये किती डीप वरती क्वेश्चन विचारला होता, तर त्या क्वेश्चन होते तुम्हाला समजेल. असा एक आपण ट्रिकी क्वेश्चन घेऊ. सर्वे इन विच कर्वेचर ऑफ अर्थ इज टेकन इन टू अकाउंट. तर आता आपण हे बघितलेलं आहे क्लासिफिकेशन प्लेन सर्विंग आणि जिओडेटिक सर्विंग. तर त्याचं इथं खाली सोल्युशन सुद्धा दिलेलं आहे. ये म्हणजे जिओडेटिक सर्विंग मध्ये अर्थचं कर्वेचर कन्सिडर केलं जातं, जे की प्लेन सर्विंग मध्ये केलं जात नाही. इथं बघा डिफरन्स सुद्धा दिलेला आहे खाली एक्सप्लेनेशन मध्ये प्लेन सर्विंग आणि जिओडेटिक. द मीन सरफेस ऑफ अर्थ इज प्लेन सर्विंग आणि इथे कन्सिडरेशन ऑफ अर्थ जिओडेटिक सर्विंग. स्मॉल एरिया दिलेला 195 किलोमीटर पेक्षा कमी किलोमीटर स्क्वेअर आणि लार्ज एरियासाठी 195 पेक्षा ग्रेटर. लेस अॅक्युरेट मोर अॅक्युरेट हे छोटी छोटी लाईन आहेत ते तुम्ही वाचू शकता. असाच आता रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन वरती घेऊ आपण क्वेश्चन आहे. आपलं एक्झाम्पल आपण हेच घेतलेलं आहे, बराच क्वेश्चन आहे. तर तुम्हाला एक इझी जाईल. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मीटर. तर आपण म्हटल्यासारखं 1 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 100 1000. अजून आपण क्वेश्चन बघू. त्यात पहिला क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग लेवलिंग इज कॅरीड आउट टू डिटरमाइन द एलिव्हेशन डिफरन्स बिटवीन द 2 पॉइंट्स ऑन द सरफेस ऑफ अर्थ. यासाठी आता म्हणजे ऑप्शन बघा. पहिला आहे रेसिप्रोकल लेवलिंग, दुसरा आहे लॉन्जिट्युडिनल लेवलिंग, डिफरन्शियल लेवलिंग आणि सिंपल. तर याचा आन्सर आहे सिंपल लेवलिंग. हे तुम्ही डेप्थ क्वेश्चनची डेप्थ समजू शकता. फर्स्ट स्टेज ऑफ इंजिनिअरिंग सर्वेज फॉर हायवे लोकेशन इज. ऑप्शन बघा रिकॉग्नायझेशन सर्वे, प्रिलिमिनरी सर्वे, मॅप स्टडी आणि फायनल लोकेशन अँड डिटेल सर्वे. तर याचा आन्सर आहे मॅप स्टडी. तिसरा आहे इन रिड्युस्ड बेरिंग सिस्टीम द बेरिंग इज मेजर्ड clockwise or anti-clockwise from the north and south towards the east or west, clockwise from the north to east only, anti-clockwise from north to west only, anti-clockwise from north to east only. तर याचा आन्सर आहे clockwise, anti-clockwise from the north. म्हणजे घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने नॉर्थ डायरेक्शनला साऊथ कडे किंवा ईस्ट कडे किंवा वेस्ट कडे मेजर केलेला अँगल म्हणजे रिड्युस्ड बेरिंग, साध्या भाषेमध्ये. चौथा क्वेश्चन आहे रिगार्डिंग डिफिकल्टीज फेस्ड इन लेवलिंग अक्रॉस द डिफरेशन. आता हा क्वेश्चन बघा. लेवल शुड बी सेट अप ऑन वन साइड अँड नॉट ॲट बॉटम ऑफ द डिफरेशन. सेकंड इज द लेवल शुड बी सेट अप ऑन द बोथ साइड ॲट द बॉटम ऑफ डिफरेशन. थर्ड इज द लेवल शुड बी सेट अप ऑन वन साइड and at the bottom of depression. And fourth is the level should be set up on both side and not to be bottom of the depression. तर याचा आन्सर आहे the level should be set up on one side and not at the bottom of depression. पुढचा क्वेश्चन बघा. consider the following. आता बघा इथे स्टेटमेंट दिलेले आहेत. स्टेटमेंट काय म्हणते at change point back side and forward side reading are taken from same sitting. and why back side reading is always taken on the point of non-reduced level. त्यामध्ये which of the above statement is are true. कोणकोणते तर या क्वेश्चन तुम्ही बघू शकता दोन्ही स्टेटमेंट आहेत, बोथ ए आणि बी. आता लास्ट क्वेश्चन बघू आपण. ओपन क्रॉस टॉप इज युज्ड सिटिंग आउट. ऑप्शन आहेत लॉंग ऑफसेट, ऑब्लिक ऑफसेट, शॉर्ट ऑफसेट, none of the above. त्याचा आन्सर आहे लॉंग ऑफसेट. लॉंग ऑफसेट याचा आन्सर आहे लॉंग ऑफसेट. तर विद्यार्थी मित्रांनो ही आहे क्वेश्चनची डेप्थ. तुम्ही अशा पद्धतीनं सर्व काही सर्विंग म्हणजे एका पॉईंट आपण एक पॉईंट घेतला त्यावरती हे आजचे क्वेश्चन आहेत. ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती मिळेल. हे पॉईंट सोडून कोणते म्हणजेच रेस्पेक्ट टू ह्या पॉईंटला तुम्ही यावरचे प्रॉब्लेम काही प्रिव्हियस इयर येऊन गेलेले असतील क्वेश्चन ते हाताळू शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. आणि जर काही प्रॉब्लेम अडचणी असतील तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा विचारू शकता किंवा कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा विचारू शकता. आजच्या पुरतं एवढं सफिशियंट आहे. धन्यवाद. आणि आपला नेक्स्ट टॉपिक म्हणजेच उद्याचा टॉपिक असेल कंपास सर्विंग. धन्यवाद.